नमस्कार मंडळी, आज मी हे शाही तुकडा बनवलेला आहे. बघा किती सुंदर दिसत आहे आणि खायला पण खूप टेस्टी झालेला आहे. चला तर मग मी तुम्हाला याची रेसिपी सांगते. मी ब्रेड घेतलेला आहे, त्याच्या ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या आणि एका ब्रेडचे 4-4 तुकडे करून घ्यायचे. या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे. गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता ह्या तुपामध्ये मी ब्रेडचे तुकडे शालो फ्राय करून घेणार आहे. हे बघा, मी शालो फ्राय केलेले आहेत. हे ब्रेडचे तुकडे असे छान खरपूस असे शालो फ्राय करून घ्यायचे. छान असे हे बघा फ्राय केलेत. हे बघा, मी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे. दुधाला उकळी द्यायची. तोपर्यंत मी हे व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे 2 चमचे. त्याच्यामध्ये हे दुधामध्ये मिक्स करून घेते व्हॅनिला कस्टर्ड पावडर. दुधाला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी मिल्क पावडरचं पाऊच आहे 10 वाला, तो मी त्याच्यात टाकलेला आहे, छोटा पाऊच. ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. दुधाला उकळी आलेली आहे, त्याच्यात अर्धी वाटी साखर टाकली. साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे दूध, कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध पण टाकलं. छान असं मिक्स करून घ्यायला उकळी आलेलं आहे. हे बघा, थोडंसं घट्ट पण आलेलं आहे दुधाला. आता गॅस बंद केलेला आहे. थंड होऊ देते थोडं दूध. हे तुकडे ह्याच्यावरती थंड झालेलं हे दूध टाकलेलं आहे आणि ह्याच्यावरती थोडेसे मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते. आता याला मी फ्रीजमध्ये 1 घंट्यासाठी ठेवणार आहे. हे बघा, मी फ्रीजमधून काढलेलं आहे. हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अजून घट्ट झालेलं आहे आणि छान मुरलेलं आहे. त्याच्यामध्ये ते ब्रेडचे तुकडे खूप छान झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.